मित्रांनो, स्वप्न पूर्ण करणं आणि त्या स्वप्नासाठी आपण किती मेहनत करतोय ह्या गोष्टीला जपणं हे खूप महत्वाचं असतं. बघा, स्वप्न खूप बघतात, पण मेहनत आणि ते पूर्ण होणं हे खूप महत्वाचं असतं. तर नक्षत्रा, मुलांना तुझ्याकडनं खूप काही ऐकून घ्यायचं आहे, स्पेशली की कधी अभ्यास चालू केला पाहिजे, किती दिवस आधी, किती महिन्याआधी, रोज किती अभ्यास केला पाहिजे, कॉलेजच्या अभ्यासाला किती महत्व दिलं पाहिजे, कसं सांगशील? सर, माझी जर्नी जी होती ती 1.5 वर्षाची होती. अच्छा. त्याच्यामध्ये कॉलेजचे प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स आणि आपला स्टडी अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याला मी कसं करायचे की सॅटर्डे संडे हा टाइम जो असेल तो फक्त ह्या अभ्यासाला, आणि रोजच्या अभ्यासामध्ये कॉलेज झाल्यानंतर तो जो टाइम पिरियड होईल तो पण महाराष्ट्र MCA CET साठी. गुड. आणि इनिशियली थोडी अडचण आली, पण नंतरचे जे 3 महिने होते माझे मागच्या वर्षी, एप्रिल, मे, जून, 3 महिने मी इथंच होती, फक्त मॅथ्स केलं होतं. सगळे बेसिकचे 8 पासूनचे आपले क्वेश्चन्स ते सगळे सॉल्व्ह करणं, आणि तुम्ही मला ग्राफ पण ड्रॉ करायला लावले होते. येस. है ना, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ, त्याच्यात काही ऍडिशन इमॅजिनेशन बरंच करणं, झालं. त्यात ऍडिशन करणं, मल्टिप्लिकेशन करणं, मग त्या ग्राफ मध्ये काय चेंजेस येतात, पोझिशन चेंज होते का, त्याचा स्लोप चेंज होतो. त्याने मला वाटतं कॉन्फिडन्स खूप आला. तुझी नोटबुक मी बघितली होती आणि फर्स्ट स्टुडंट होती जिने एवढं प्रॉपरली ड्रॉ करून आणलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या करणं खूप गरजेचं असतं.